श्री महादेव शंभो पार्वती पदे हर हर महादेव. चंद्रशेखर हे भगवान शंकरांचं नाव आहे. चंद्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. चंद्रशेखराच्या आश्रयाला गेल्यावर यम काय माझं वाकडं करू शकतोय असं त्यांनी म्हटलंय. हे चंद्रशेखर अष्टक मार्कंडेयानी त्याला स्फुरलेलं आहे बरं का. हा मार्कंडेय त्याचं आयुष्य फार कमी होतं. मृकंड आणि अंबिका या जोडीच्या पोटी हा जन्माला आलेला मार्कंडेय आहे. खूप वर्ष तपश्चर्या करून त्यानंतर खूप वर्ष तपश्चर्या करून हा मार्कंडेय जन्माला आला. त्यांनी विचारलं शंकरांनी, काय रे बाबा, काय इतकी तपस्या करतोयस, काय कारण आहे. मृकंड काही बोलले नाहीत, पण अंबिका म्हणाली, अहो या स्त्री जन्माचं सार्थक जर व्हायचं असेल तर एखादं अपत्य नको का. भगवान शंकरांनी त्यांची दोघांची कपाळं बघितली आणि म्हणले, बाबा रे, तुमच्या पोटी नाही येतो योग, पण मी आलो आणि तुम्हाला काहीतरी देतो म्हटलो आहे, त्यामुळे आता मी थोडेसे पुढल्या जन्मातली काहीतरी गोष्ट तुम्हाला या जन्मात देतो. तुम्हाला दोन पर्याय ठेवतो. एक मुलगा होईल, सर्व गुणसंपन्न उत्कृष्ट मुलगा होईल, पण त्याचं आयुष्य कमी असेल, फक्त 16 वर्ष जगेल तो. नाही तर शतमूर्ख मुलगा होईल, 100 वर्ष जगेल. काय पाहिजे बघा. ते म्हणले, नको, 16 वर्ष चालेल. आणि हा मार्कंडेय जन्माला आला. अहो लहानपणापासूनची त्याची प्रत्येक बाळलीला जी होती ती अतिशय आनंददायक होती. त्यावेळी त्या अंबिकेच्या डोळ्यातून सारखं पाणी यायचं. आणि हा मार्कंडेय विचारतोय, आई तू रडतीस का, माझ्यामुळे तुला काही त्रास होतो काय, काही पीडा होती काय. शेवटी ती म्हणले, नाही रे बाबा, तुझ्यामुळे काही होत नाही, तू फार चांगला आहेस. पण तरी एक दिवस वय वर्ष 5 आहे या मार्कंडेयाचं, त्याचं उपनयन झालेलं आहे. आणि त्यावेळी त्यांनी आईला विचारलं, आई तू रडतीस का, मला सांग, तू जर सांगितलं नाहीस तर मी अन्नग्रहण नाही करणार. शेवटी तिने सांगितलं, बाळा तुला आयुष्य कमी आहे, तुला फक्त 16 वर्ष आयुष्य आहे, म्हणून मला सारखं दुःख होतं की तू अजून फक्त 11च वर्ष आमच्याकडे राहणार आहेस. आई तू काळजी का करतेस, माझ्या हातात अजून 11 वर्ष आहेत. मी अशा देवाची आराधना करीन की ज्याला मृत्युंजय म्हणतात. आणि सकाळी उठल्यापासून शंकराच्या देवळात जावं आणि अशी पूजा करावी असं त्या मार्कंडेयाने ठरवलं. आणि तो रोज अशी शंकराची पूजा करायचा. ओम नमः शिवाय हा महामंत्राचा जप करायचा. नकार मकार शिकार वकार यकार अशी 5 अक्षरं जी आहेत, या 5 अक्षरांनी तो त्या शंकराची पूजा करायचा. प्रत्येक अक्षरात सामर्थ्य आहे बरं का. म्हणून नमः शिवाय याच्या अक्षरात प्रत्येकाच्यात अर्थ आहे, पण ते जोडले की येतो अर्थ, तोडले की नाही कळत बरं का. तस्मै नकाराय नमो नमः नागेंद्रहाराज त्रिलोचनाज. शंकराचार्यांनी पंचाक्षरी स्तोत्र केलेलं आहे. तर असं त्यांनी आराधना केली. 16 वर्ष झाली. आणि 16 वर्ष झाल्यानंतर हा मार्कंडेय त्या शंकराची पूजा करतोय. आणि बाहेर आले की यमराज, यमधर्म, आणि हाक मारतायत, मार्कंडेया बाहेर ये, मी तुला घेऊन जायला आलेलो आहे. अधिकारी व्यक्ती असेल ना तर त्याला न्यायला प्रत्यक्ष यमराज येतात, आणि तुमच्या आमच्यासारखे असले तर ते दूत पाठवतात, जा रे तंगडीला धरून घेऊन ये, असा प्रकार असतो. पण अधिकारी व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष यमधर्म आले आणि त्यांनी हाक मारली. मार्कंडेय शेवटी मृत्यूचं भय सगळ्यांना आहे, तो घाबरला. पण त्यावेळी त्याच्या समोर भगवान शंकर होते. त्यांनी त्या शंकराच्या पिंडीला मिठी मारली. आणि त्यावेळी त्याच्या तोंडातून जे स्फुरलेलं आहे ते चंद्रशेखर अष्टक, ते बाहेर पडलं. आणि ते बाहेर पडलं. यमराज आले, त्यांनी प्रत्यक्ष फास टाकायचा प्रयत्न केला. तो पिंडी सकट पडला. त्रिपुरारी शंकर प्रकट झाले. त्यांनी त्यांच्या तृतीय नेत्र उघडला आणि यमाला विचारलं, काय रे तुला मस्ती आली काय, अरे संहाराचं खातं माझं या जगामध्ये, तू माझा नोकर, माझ्यावरच टाकतोस फास, मालकावरच गुरगुरतो. तो म्हणला, नाही. यमराज म्हणला, असा विचार नव्हता महाराज, पण याची घटना अशी ठरलेली होती की 16 वर्ष त्याचं आयुष्य आहे, अशी घटना ठरली, म्हणून मी न्यायला आलो आहे त्याला, माझा असा उद्देश काही नाही. तो त्यावेळी भगवान शंकर म्हणले, अहो घटना कोणी केली, आम्हीच केली ना, घटना दुरुस्ती. म्हणून त्यांनी म्हणले, आता आम्ही सांगू त्यावेळी याला न्या.
असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर या मार्कंडेयाला सप्तकल्प आयुष्य मिळाले. कल्प म्हणजे किती माहिती आहे का? सत्ययुग 17 लाख वर्ष, त्रेतायुग 12.5 लाख वर्ष, द्वापरयुग 8.25 लाख वर्ष आणि कलियुग 4.25 लाख वर्ष. एवढी वर्ष ही जी आहे ही 4 युग 1000 वेळा आली म्हणजे एक कल्प होतो. असे 7 कल्प आयुष्य या मार्कंडेयाला दिलं. हे कशामुळे मिळालं? या शंकराच्या पूजेमुळे मिळालं. म्हणून मार्कंडेय विरचित किंवा त्याच्यापासून निर्माण झालेलं जे चंद्रशेखर अष्टक आहे, जो कोणी म्हणेल त्याला मृत्यूचं भय नाही, मृत्यूला आम्ही जिंकतो त्याच्यापासून, असं ते आहे. आपण ते चंद्रशेखर अष्टक आता म्हणूया. भैरव रागात आहे. शंकराला भैरव राग अतिशय प्रिय आहे बरं का. सकाळचा आहे, पहाटेचा आहे. पण आता काय आहे, पूजेमध्ये बसलो ना की सगळ्या वेळा सारख्याच आहेत बरं का. सगळं आपण विसरून जातो. म्हणून त्यामुळे पहाट झाली काय किंवा काय काय. चंद्रशेखर 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 पाहि मां. चंद्रशेखर 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 रक्ष मां. रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनं सृञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युताननसायकम्. क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदिवालयैरभिवन्दितं. चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. पञ्चपादपपुष्पगन्धपदाम्बुजद्वयशोभितं भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम्. भस्मदिग्धकलेवरं भवनाशनं भवमव्ययम्. चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. मत्तवारणमुख्यचर्मकृतोत्तरीयमनोहरम् पङ्कजासन पद्मलोचन पूजिताङ्घ्रिसरोरुहम्. देवसिन्धुतरङ्गसीकरसिक्तशुभ्रजटाधरम्. चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. चन्द्रशेखर 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 पाहि मां. चन्द्रशेखर 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 रक्ष मां. यक्षराजसकम्भदाक्षहरं भुजङ्गविभूषणं शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेवरम्. श्वेडनीलगलं परश्वदधारिणं मृगधारिणम्. चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. कुण्डलीकृतकुण्डलेश्वरकुण्डलं वृषवाहनं नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम्. अन्धकान्धकमाश्रितामरपादकं शमनान्तकम्. चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. देशजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं दक्षयज्ञविनाशनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनं. भुक्तिमुक्तिफलप्रदं सकलाघसङ्घनिबर्हणं. चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. भक्तवत्सलमर्चितं निधिमक्षयं हरिदम्बरं सर्वभूतपदिं परात्परमप्रमेयमनुत्तमम्. सोमवारिदभूताशन सोमपानिलकाकृतिं. चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. चन्द्रशेखर 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 पाहि मां. चन्द्रशेखर 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 रक्ष मां. विश्वमूर्तिविधायिनं पुनरेव पालन तत्परं. संहरन्तमपि प्रपञ्चमशेषलोकनिवासिनं. क्रीडयन्तमहर्निशं गणनाथयूथसमन्वितं.
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः मृत्युभीतमृकण्डसूनुकृतस्तवं शिवसन्निधौ यत्र कुत्र जयः पठेन्न हि तस्य मृत्युभयं भवेत् पूर्णमायुररोगितामखिलार्थसम्पदमादरम् चन्द्रशेखर एव तस्य ददाति मुक्तिमयद्ददा चन्द्रशेखर 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 पाहि मां चन्द्रशेखर 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 रक्ष मां चन्द्रशेखर रक्ष मां चन्द्रशेखर रक्ष मां नमः पार्वतीपदे हर हर महादेव। या पूजा सर्व समाप्त झाली, प्रार्थना झाली. अनेन कृतपूजनेन भगवान भवानी शंकर महारुद्र प्रियता. आम्ही केलेली पूजा ही त्याच्याच चरणी अर्पण करून टाकायची. म्हणजे देवा हे तूच माझ्याकडनं करून घेतलं, तुझ्या आनंदाकरता तू माझ्याकडनं ही सेवा करून घेतलीस, केलेली सेवा तुलाच मी अर्पण करतो. कारण या पूजेमध्ये जे जे काही आपण इथे देवाला अर्पण केलेलं आहे ते आपण कुठे निर्माण केलं. फुलं आपण निर्माण केली आहेत, अक्षता आपण निर्माण केल्या आहेत, हळद कुंकू आपण निर्माण केले, यातलं काहीही आपण निर्माण केलेलं नाही. मग हे सगळं त्यांनीच निर्माण केलं, पण तेच आपण भगवान भवानी शंकरांना अर्पण केलेलं आहे. ही पूजा म्हणून आता हे अनेन कृतपूजनेन भवानी शंकर महारुद्र प्रियता म्हणून हे उदक या ठिकाणी आपण सोडतो. आता या पूजेमधली शेवटचा राहिली गोष्ट म्हणजे आरती राहिलेली आहे. तेवढी आरती म्हणण्यापूर्वी आदरणीय विवेकशास्त्री गोडबोले आज आपल्या पुण्यामध्ये आलेले आहेत. त्यांचा यथोचित सत्कार राजस साठे यांच्या हस्ते आपण करूया. त्यानंतर आभार प्रदर्शन एकदा पुन्हा आमचे राजस साठे हे एकदा करतील आभार प्रदर्शन, आणि मग आपण आरती करूया आणि मग प्रार्थना करून कार्यक्रम संपवूया. अनेन ध्यानावानदि षोडशोपचारे पूजनेन तेन श्री भवानी शंकर महारुद्र प्रियताम् नेत्रोदक स्पर्शः म्हणा आपण एकदा. कृतस्य पूजा सांगता सिद्ध्यर्थं तत्संपूर्ण फलप्राप्त्यर्थं पूजा कर्तृभ्यो ब्राह्मणेभ्यः यदा संभव यदा शक्ति दक्षिणा प्रदानं करिष्ये तान् अक्षतैः पूजयिष्ये. नमो स्वनन्दाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशूरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय सहस्रकोटियुगधारिणे नमः. सकलाराधनैश्वर्चितमस्तु अस्तु सकलाराधनैश्वर्चितम्. अनेन दक्षिणाप्रदानेन आवाहित देवता प्रीयताम्. वर्ता विघ्नाची पूर्वी प्रेम धूपाजयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कोटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणचुनकेनु पुरे चरणी गागया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरसोंड वक्रतुंड त्रिनयना. दासरामाचा वाटपा हे सुरना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझ मेर संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमंदिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. काही विवाद करिता पडलो प्रवाही हेतून भक्ता लागे पाप सलभ नाही. जय देवी महिषासुरमंदिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज राजा. केशापासून सोडी थोडी भवपाशा
अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा हर हरे तल्लीन झाला पदपंकज रेषा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कौकौते विक्राळा ब्रह्मांडी माळा दिशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा दुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय श्री शंकरा भारती ओ बाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नेने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे ब्रह्मा वेल्लाळा जय देव जय श्री शंकरा भारती ओ बाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले माझी अवचित हर हर तीर्थासुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा भारती ओ बाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनोमोहन जन सुखकारी स्वरकोटी देवी जवाचे उच्चारी रघुकुल राम दासा अंतरी जय देव जय श्री शंकरा भारती ओ बाळू कर्पूर गौरा जय देव गालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाणी निर्व तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळी रमणीय नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नमः पार्वती पदे हर हर महादेव ओम स्वस्ति ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमान सजन्ते प्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं वारमेढ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुषान् दाताप्रहारात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिते दलप्येषु श्लोको विदितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याः वदन्गृहे आविश्वस्य राम प्रेर विश्वे देवाः सभासदैः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो निद्रा प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हे जी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हे जी माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हे जी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हे जी माझी सर्व जोडी हे जी माझी सर्व जोडी हे जी माझी सर्व जोडी त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं ममेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै सदा शिवायेति समर्पयामि नारायणायेति समर्पयामि सदा शिवायेति समर्पयामि नमः पार्वतीपते हर हर महादेव धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो नमः पार्वतीपते हर हर महादेव मंगल मूर्ति मोरया सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय ओम कतरत्राय प्रचेतसे मीळुश्रमाय कव्यसे वोचमशन्तमौरुदे त्र्यम्बकयजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमो रुद्रेभ्यो रुद्रेभ्यो नमो नमो रुद्रेभ्यो ये ये रुद्रेभ्यो नमो नमो रुद्रेभ्यो ये रुद्रेभ्यो ये रुद्रेभ्यो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां पृथिव्यां ये रुद्रेभ्यो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां ये पृथिव्यां पृथिव्यां ये पृथिव्यां ये पृथिव्यां ये पृथिव्यां ये पृथिव्यां ये पृथिव्यां पृथिव्यां ये अंतरिक्षे अंतरिक्षे ये पृथिव्यां पृथिव्यां ये अंतरिक्षे 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 ये अंतरिक्षे ये अंतरिक्षे ये अंतरिक्षे ये अंतरिक्षे ये अंतरिक्षे अंतरिक्षे ये दिवि दिवि ये अंतरिक्षे अंतरिक्षे ये दिवि 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 ये शां ये शां दिवि ये दिवि ये शां दिवि ये शां ये शां दिवि दिवि ये शामन्नमन्नं ये शां दिवि दिवि ये शामन्नं ये शामन्नमन्नं ये शामन्नं वातो वातोन्नं ये शामन्नं वातः अन्नं वातो नमन्नं वातो वर्षं वर्षं वातो नमन्नं वातो वर्षं वातो वर्षं वर्षं वातो वर्षमिष वैषवो वर्षं वातो वर्षमिषवः वर्षमिषवैषवो वर्षं वर्षमिषवस्तेभ्यस्तेभ्य इषवो वर्षं वर्षमिषवस्तेभ्यः इषवस्तेभ्यस्तेभ्य इषवस्तेभ्यो दश दशरेभ्य इषवस्तेभ्यो दश तेभ्यो दश दशरेभ्यस्तेभ्यो दश प्राचीर्दशरेभ्यस्तेभ्यो दश प्राचीः दश प्राचीर्दश दश प्राचीर्दश दश प्राचीर्दश दश प्राचीर्दश 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 रक्षिणा रक्षिणा दश प्राचीर्दश रक्षिणा दश रक्षिणा दक्षिणा दश दश रक्षिणा दश दश रक्षिणा दश दश रक्षिणा दिशा दक्षिणा दश दश रक्षिणा रक्षिणा दश प्रतीजी इफ प्रतीजीर्दश रक्षिणा रक्षिणा दश प्रतीजी दश प्रतीजी इफ प्रतीजीर्दश दश प्रतीजीर्दश दश प्रतीजीर्दश दश प्रतीजीर्दश प्रतीजीर्दश दश प्रतीजी इफ प्रतीजीर्दशोदीजीरुदीजीर्दश प्रतीजी इफ प्रतीजीर्दशोदीजी दशोदीजीरुदीजीर्दश दशोदीजीर्दश 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 उदीजीर्दश दशोदीजीरुदीजीर्दशोर्ध्वा ऊर्ध्वा दशोदीजीरुदीजीर्दशोर्ध्वा दशोर्ध्वा ऊर्ध्वा दश दशोर्ध्वास्तेभ्यस्तेभ्य ऊर्ध्वा दश दशोर्ध्वास्तेभ्यः ऊर्ध्वास्तेभ्यस्तेभ्य ऊर्ध्वा ऊर्ध्वास्तेभ्यो नमो नमस्तेभ्य ऊर्ध्वा ऊर्ध्वास्तेभ्यो नमः तेभ्यो नमो नमस्तेभ्यस्तेभ्यो नमस्ते ते नमस्तेभ्यस्तेभ्यो नमस्ते नमस्ते ते नमो नमस्ते नो नस्ते नमो नमस्ते नः ते नो नस्ते ते नो मृडयन्तु नस्ते ते नो मृडयन्तु नो नो मृडयन्तु ते मृडयन्तु नो नो मृडयन्तु ते मृडयन्तु ते यञ्यन्ते मृडयन्तु ते यम् ते यञ्यन्ते ते यन्विष्मो यन्ते ते यन्विष्मः यन्विष्मो यञ्यन्विष्मो जो द्विष्मो यञ्यन्विष्मोजः द्विष्मो जो द्विष्मो यश्च चयो द्विष्मो यश्च चयो यश्च नो नश्च जो यश्च नः
चनोनश्च चनोनश्च जनोद्वेष्टि द्वेष्टिनश्च जनोद्वेष्टि नोद्वेष्टि द्वेष्टिनो नोद्वेष्टिदन्द्वेष्टि नो नोद्वेष्टिदं द्वेष्टिदन्द्वेष्टिद्वेष्टिदं वो वस्तन्द्वेष्टिद्वेष्टितं वः तं वो वस्तन्तं वोजम्भे जम्भे वस्तन्तं वोजम्भे वोजम्भे जम्भे वो वोजम्भे दधामि दधामि जम्भे वो वोजम्भे दधामि जम्भे दधामि दधामि जम्भे जम्भे दधामि दधामीति दधामि आजुर्विश्वाजुर्विश्वं विश्वमाजुर श्रीमहि प्रजान्त्वरधि निधे यस्मे स्वतन्त्री देवशरदो वयन्ते आरोग्यमाविदाचो मानमह्यते धान्यन्दनं पशुभोगतरावं संवत्सरं दीर्घमायुः स्वस्त्यस्तु ते कुशलायुस्तु भोगायस्य धनधान्यसमृद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु बलमस्तु रिपुक्षयोस्तु वमुषे सदैव भवतां शिवभक्तिरस्तु पुत्रवान् भव भव श्रीमान् यशस्वी भव प्रज्ञावान् भव भूरिसलकरुणादानैकनिष्ठो भव तेजस्वी भव शत्रुधर्मदगने संसारदक्षो भव श्रीविष्णो पदपादपूजनर्तः सर्वोपकारी भव स्वस्ति मंत्रार्थाः सफलाः सन्तु सदाशिवदेवता सुप्रसन्ना वरदा भवतु दीर्घायुष्यमस्तु. खरोखर आपण भाग्यवान आहोत की भवानी शंकर देवता ही आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि इतक्या सुंदर वेदघोषामध्ये इतक्या सुंदर स्तोत्रगीतांमध्ये भवानी शंकर देवतेनी आदरणीय विश्वासरावांच्या हस्ते पूजा ही स्वीकारलेली आहे आणि आपली अनंत जन्माची पुण्याई आपल्या पाठीशी होती. म्हणूनच ही अत्यंत वैभवशाली पूजा आपल्याला बघायला मिळाली. मला आभार मानण्याकरता सांगितलं, पण कुणाचे आभार मानायचे? त्या भवानी शंकर देवतेचेच आपण सगळेजण आभार मानूया की तिनेच या इथे जमलेल्या प्रत्येकाला स्फूर्ती दिलेली आहे, चैतन्य शक्ती दिलेली आहे. तबला, हार्मोनियम, नंतर ह्या व्हिडिओ शूटिंगचे सगळे सहकारी, आपण जमलेले सर्व भक्तजन, विश्वासराव, मंदार गुरुजी, त्यांचे सहकारी, आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदाच मी आपल्याला सांगितलं होतं की हिंदू धर्माची ध्वजा आसेतु हिमाचल एवढीच मर्यादित न ठेवता तर संबंध जगामध्ये ज्यांनी ही ध्वजा फडकवली आहे ते आदरणीय विवेकशास्त्री गोडबोले, की ज्यांनी आत्ता समापन करताना रुद्राचा घन आपल्याला म्हणून दाखवला. त्यांच्या ताकदीची थोडीशी कल्पना आपल्याला झाली असेल. असा हा अतिशय सुसंपन्न संच, चैतन्यमय संच हा ज्या भवानी शंकरांनी इथे उपलब्ध करून दिला. आणि छोट्याशा जागेचा काहीही प्रश्न नसतो बरं का. आपली भावना ही अत्यंत महत्त्वाची असते. आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपली निष्ठा हे अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणूनच विश्वासरावांना ती एक श्रद्धा निर्माण झाली, ती प्रीती निर्माण झाली, ती रती निर्माण झाली. आणि त्यामुळंच आपल्या वास्तूमध्ये हा जयघोष व्हावा ही त्यांची योजना, त्यांची इच्छा आज भवानी शंकर देवतेनी अतिशय उदार अंतःकरणाने तृप्त करून त्यांना दिलेलं आहे. आणि या पूजेचं फळ शेवटच्या आशीर्वादात दिलेलं आहे. जीवेत शरदशतम नंदाम शरदशतम प्रब्रवाम शरदशतम अदीनास्याम शरदशतम. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विश्वासराव त्या योग्यतेस प्राप्त होतील आणि या VCDचं ते जे सगळ्या त्यांच्या आप्तेष्टांना हस्तांतरण करणार आहेत, प्रत्येकाला सप्रेम भेट देणार आहेत असं मी ऐकलं. त्या प्रत्येक नातेवाईक किंवा त्यांच्या परिवारातल्या व्यक्तीला अशा प्रकारची पूजा आपल्या घरी करून घेण्याची सद्बुद्धी ही भवानी शंकर देवतेनी द्यावी. इतकंच नव्हे तर त्यांनी ह्या पूजेचा जो उपक्रम जो आहे हा धर्मजागृती करता आपण करत आहोत. पहिल्यांदा सुरुवातीला मी जे सांगितलं की आपल्या घराचा सिनेमा होऊ पाहतो आहे. अनेक भौतिक उपलब्धी झाल्यामुळे
त्या भौतिक उपलब्धींना आपण बळी पडतो आहोत, त्यातून बाहेर काढण्याचं काम अशाच प्रकारच्या पूजा या आपल्या घराघरातनं निनादल्या तर आपल्या घरातली जी अतिशय युवा पिढी जी तयार होती आहे त्यांच्या कानावर हे मंत्र पडतील, हे स्तोत्र पडतील, हा दृश्य स्वरूपातला देखावा पडेल आणि त्यांची मनही चित्तही बुद्धीही संस्कारित होतील. याकरता याचा प्रचार प्रसार करण्याचं काम मंदार गुरुजी आणि स्वच्छंदानंद सेवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही जे आयोजित केलेलं आहे. आता जाता जाता सांगतो की पुढल्या महिन्यामध्ये स्वच्छंदानंद स्वामींची जी पुण्यतिथी आहे ज्ञानलमंगल कार्यालयामध्ये, त्यात म्हणजे आज बरोबर 19 तारीख आहे नोव्हेंबरची, कार्तिक महिना आहे आणि पुढचा 19 डिसेंबर मार्गशीर्ष चतुर्दशी ही येते आहे आणि बरोबर 1 महिन्यानी आपल्याला विष्णुपूजा तिथे पाहायला मिळणार आहे आणि त्या पूजेचा लाभ आपण बघण्याकरता यावं, तो लाभ घ्यावा आणि अशा प्रकारची ही मनोवृत्ती आपल्या घराघरातून प्रत्येकाची उल्हसित करावी ही मी भवानी शंकर देवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज सगळे इथे जे सगळे भक्तगण जमा झालेले आहेत, हा खरोखर आनंद मेळावा ज्यांनी पाहिला आहे ते धन्य आहेत. त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि आता आपण आदरणीय विवेक शास्त्रींचा इथे सत्कार करणार आहोत. ते साताऱ्याहून मुद्दाम या पूजेकरता इथे आवाहित झाले आणि अतिशय सुंदर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार गुरुजींनी पूजा केलेली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांचं तर कौतुक खरोखर मी जाऊन पाहतो, त्यांची तालीम बघतो आणि त्यांनी सगळ्यांनी खरोखर किती कष्ट घेतलेले आहेत. उगाच मंत्रोच्चारे मुखामध्ये येत नाहीत, त्याच्याकरता अतिशय कष्ट घ्यावे लागतात. कंठस्थ विद्या त्यांची जी आहे त्यांचं कौतुक आपण करत आहोत.